आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी। तर पहा, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांकरिता अतिशय धडाकेबाज आनंदाची नवीन अपडेट आहे। राज्यातील तमाम महिलांकरिता बहिणींकरिता राहिलेले पैसे देण्याची ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि महिलांना बहिणींना योजनेची रक्कम वाढवून देण्याची ही घोषणा केलेली आहे। तर पहा, अतिशय चांगली आणि आनंदाची नवीन अपडेट आहे। संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याआधी सर्व बहिणींना, सर्व महिलांना आणि सर्वांना एक विनंती आहे की आम्ही योजनांविषयी येणारी कोणतीही नवीन अपडेट आल्यावर तुमच्याकरिता माहिती लगेच व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो। तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। असेच योजनेविषयी नवीन अपडेट पाहण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर मात्र नक्कीच करत जा, सर्वांना माहिती मिळते। तर पहा, इलेक्शनची तारीख डिक्लेअर झालेली आहे। तर सर्व राजकीय पक्षांनी आपले जाहीरनामे समोर आणलेले आहेत आणि नवीन घोषणा केल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाकेबाज निर्णय जाहीर केलेले आहे। अतिशय चांगले निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत। खासकर महिलांकरिता अतिशय आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ते सर्व काही आपण व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। त्याआधी तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर मात्र नक्कीच करा। अतिशय नवीन अपडेट आहे, अतिशय नवीन माहिती आहे। ही माहिती सर्वांना मिळावी याकरिता व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि माहिती समजण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। बहिणींकरिता, महिलांकरिता काय नवीन चांगली अपडेट आलेली आहे, तुम्हाला सर्व काही याच व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी आपण दोन महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। पहिली महत्त्वाची अपडेट म्हणजेच लाडक्या बहिणींना दर महिन्याला जे 1500 रुपयाची रक्कम दिल्या जाते त्या रकमेत वाढ करण्यात आलेली आहे। ही एक तुमच्यासाठी अतिशय चांगली गुड न्यूज आहे। दुसरी गुड न्यूज ही तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याकरिता सर्व बहिणींनी, महिलांनी आणि सर्वांनी व्हिडिओला पूर्ण पहा, म्हणजेच तुम्हाला पूर्ण माहिती समजेल। आता पहा, नवीन अपडेट या ठिकाणी काय आहे। महायुती सरकारने आपला जाहीरनामा समोर आणलेला आहे। तर जाहीरनाम्यामध्ये काय आहे ते सर्व काही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर अतिशय धडाकेबाज आणि अतिशय चांगले निर्णय या ठिकाणी लाडक्या बहिणींकरिता घेण्यात आलेले आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पहा। आचारसंहिता असल्या कारणानं ज्या बहिणींना योजनेचे पैसे अद्याप मिळाले नाही, पात्र असूनही पैसे आलेले नाही, त्या सर्व बहिणींनी अजिबात चिंता करायची नाही। योजनेचे पैसे राहिलेल्या सर्व बहिणींना दिले जाणार आहे। आता ते कधी दिले जाणार आहे, फिक्स तारीख सहित, म्हणजेच तुम्हाला कोणत्या तारखेला पैसे मिळतील हे सर्व काही आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि बहिणींना, महिलांना वाढीव रक्कम कोणत्या तारखेला मिळणार आहे तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ते सर्व समजून घेण्याकरिता व्हिडिओला पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा। आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन येणारी अपडेट लवकरच प्राप्त व्हावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला शेअर करा। तुमच्या सर्व मित्रमंडळीमध्ये व्हॉट्सअपवर व्हिडिओला नक्कीच शेअर करा, सर्वांना माहिती मिळेल। आता पहा, मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केलेली आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता बहिणींना, महिलांना नोव्हेंबर महिन्यातच देण्यात येणार आहे आणि हा हप्ता तुम्हाला वाढवून मिळणार आहे। आतापर्यंत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपये पैसे मिळत होते, परंतु आता यामध्ये रक्कम वाढविण्यात आलेली आहे। तर पहा, रक्कम किती वाढविण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने जो राज्याचा अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आणि 2च महिन्यात त्याची अंमलबजावणीसुद्धा करण्यात आली। जुलै महिन्यापासून तुम्हाला योजनेमार्फत पैसे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली होती। त्यानुसार गरजू आणि गरीब महिलांना 1500 रुपये महिना सरकार देत आहे। तर जुलै ते नोव्हेंबरपर्यंत 5 महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। आता ज्या काही बहिणींना पैसे आलेले नाही जुलै ते नोव्हेंबर महिन्याच्या पर्यंतचे, त्या सर्व बहिणींनाही पैसे आता मिळणार आहे। तर हे झाला 5 महिन्याचा वाटप। आता पुढचा 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिना। तर या डिसेंबर महिन्याच्या
हप्त्यात वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर किती वाढ झालेली आहे पहा। आतापर्यंत तुम्हाला योजनेमार्फत 1500 रुपये महिना याप्रमाणे पैसे मिळत होते, परंतु आता यामध्ये डिसेंबर महिन्यापासून 600 रुपयांची वाढ यामध्ये करण्यात येणार आहे। म्हणजेच पहा, तुम्हाला आतापर्यंत 1500 रुपये महिना मिळत होता, पण आता यामध्ये 600 रुपयांची वाढ झाल्याने आता तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिणींना, महिलांना या ठिकाणी 1500 रुपये आणि वाढीव रक्कम 600 रुपये असे मिळून तुम्हाला एकंदरीत 2100 रुपये महिना आता तुम्हाला मिळणार आहे। पहा, ज्या बहिणींना पैसे मिळालेले नाही त्यांना 1500 रुपये महिन्याप्रमाणे पैसे मिळतील की 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळतील। तर राहिलेल्या सर्व बहिणींना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे जे पैसे मिळतील ते 1500 रुपये महिना याप्रमाणे मिळतील। आणि ही जी 600 रुपये वाढीव रक्कम देण्यात येणार आहे, हे 600 रुपये डिसेंबर महिन्यापासून देण्यात येणार आहे। म्हणजे 1500 आणि 600 2100 रुपये तुम्हाला डिसेंबर महिन्याचे पैसेही नोव्हेंबर महिन्यातच मिळणार आहे, ते सर्व बहिणींना मिळतील। तर यामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट नेहमी म्हणतो की राहिलेल्या बहिणींनी, ज्या बहिणींचे पैसे अडकलेले आहेत, त्यांना पैसे मिळालेले नाही, तर त्यामध्ये बऱ्याच बहिणी अशा आहेत की त्यांचे आधार लिंक बँक खात्याला झालेले नाही। तुम्ही आधार लिंक केले असेल, परंतु ते इनेबल झाले की नाही झाले हे राहिलेल्या सर्व बहिणींनी बँकेत जाऊन स्वतः तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे। जोपर्यंत तुमच्या बँक खात्याला आधार लिंक KYC व्यवस्थितपणे होत नाही, तोपर्यंत तुम्हाला पैसे येणार नाही। याकरिता ते तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे। आता ज्या बहिणींचे आधार लिंक कंप्लीट आहे, त्या बहिणींनी तपासले सुद्धा आहे की आपले आधार लिंक कंप्लीट आहे, परंतु तरीही त्या बहिणींना पैसे आलेले नाही। तर त्या बहिणींनी अजिबात चिंता करण्याची गरज नाही। तुमचे पैसे आचारसंहिता असल्याकारणाने थांबलेले आहे। आचारसंहिता संपल्यानंतर 24 नोव्हेंबर 2024 पासून तुमचे पैसे रिलीज केल्या जातील। म्हणजेच 24 नोव्हेंबरपासून तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सोबतच डिसेंबर महिन्याचे पैसेही वाढीव रक्कमसह 24 नोव्हेंबरपासून तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्या बहिणींकरिता पुन्हा म्हणतो की काही बहिणी अशा आहे की ज्यांनी अशा बँक खाते जोडले आहे की त्या बँकांना आधार लिंक होत नाही। तर अशा बँकांचे ज्या बहिणींनी खाते जोडले असतील त्यांचे पैसे येणार नाही। मात्र तुमचे पैसे यायला पाहिजे, याच्याकरिता तुम्हाला काय करावे लागणार आहे तर पहा, तुम्ही लगेच नवीन खाते काढून घ्या आणि KYC आधार लिंक लवकरच करून टाका, तर तुम्हालाही पैसे येतील। कारण योजनेचे पैसे जे आहे ते DBT द्वारे तुमच्या खात्यात जमा करण्यात येत आहे। त्याकरिता बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे, त्याच्याशिवाय पैसे येणार नाही। म्हणून ते करून घ्यायचं आहे। तुम्ही त्या सर्व गोष्टी कंप्लीट करून घ्या, म्हणजे तुमचे पैसे कुठंच थांबणार नाही, डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील। तर ही होती सविस्तर माहिती। आता सर्व बहिणींना विनंती आहे की खूप मेहनत करून तुमच्याकरिता व्हिडिओ बनवित असतो। व्हिडिओला सर्वीकडे शेअर करत जा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशीच माहिती तुम्हाला मिळत राहील। भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये।